सलामीची जोडी. पहिलं षटक हाताळतोय सूरज. मॅच होते सुरुवात. 4 षटकांची मॅच. एका ओव्हरचा पॉवर प्ले. शिवसूर्य विपक्ष फौजी. अनुज मांढरे मॅन ऑफ द मॅच. पुढे या. मॅचला सुरुवात होते. अगदी चला घाई करा, खूप वेळ घेतला जातोय. कमी ओव्हरची मॅच खेळली जाईल. पहिला बॉल आडावबाटने खेळलाय. शॉर्ट मिड विकेट वर सिंगल येते. 1 धाव. 0 कडून 1 कडे धावफलकाची वाटचाल. महत्वाचा राहणार आहे सामना. यावेळी आउटसाइड ऑफ हाताळलेला चेंडू सुशील प्रभाळे यांच्या हातातून निसटतोय. डॉट बॉल. संकेत यावेळी कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. गॅप शोधलाय. चौकार येतोय. 4 धावांसाठी खेळला गेला फटका. संकेत मागच्या मॅच मध्ये 13 बॉल 48 ची नाबाद केली. या मॅचची सुरुवात देखील दमदार आणि दर्जेदार. यावेळी आडाबाटने खेळलाय. अगदी समांतर जमिनीवर ठेवलाय. फेकी अतिशय साधारण. 2 धावा येत आहेत. यानंतरची मॅच भूमी 11 विपक्ष दत्तगुरुपा 11 असेल. दोन्ही संघ तयार राहा. यावेळी गुडगा वाकवला. बिरकावून दिला. सीमा पार षटकार. संकेत मुंगसेचा जोरदार प्रहार. हल्लाबोल षटकार. जबरदस्त टोला लगावलाय. यावेळी पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळायला फटका. धावा किती मिळतील अगदी पाहायचं आहे. या चेंडूवरती धावा मिळतील 4. चौकार. जबरदस्त बॅटिंगचा नजारा मैदानाच्या आतमध्ये षटकाचे होते. संगता पहिल्या षटकात 17 धावा आल्या धावफलकावरती. धावा आल्यात पहिल्या षटकात. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज सुमितच्या माध्यमातून हाताळलं जाईल हे षटक. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राहिलाय परंतु अपील फेटाळून लावले. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अकोटापेचा चेंडू यावेळेला देखील चांगला राहिलाय. डॉट बॉल सलगचे 2 येत आहेत. स्वप्नीलला थांबवण्यात यश आले आतापर्यंत या षटकामध्ये. सुमितला अकोटापेचा चेंडू समोरच्या भागाला भिरकावला. हवेमध्ये आहे. विपुलच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल टिपला जातोय. ब्रिलियंट एफर्ट इन द फील्ड. कॅचिंग चांगलं राहिलं आहे शिवसूर्य 11 संघाचं. सकाळच्या सत्रात आपण प्रसादला पाहिलं. आता मात्र विपुलचा एक लाजवाब कॅच. स्वप्नीलला परतीचा रस्ता दाखवलाय. 3ऱ्या क्रमांकावर येतोय गौरवची देखील आक्रमक खेळ आपण पाहिली आहे. विक्रम पवार यांच्या हस्ते सामन्यावर पुरस्कार दिला जाईल. अनुज मांढरे यांना लाजवाब खेळी केली. मॅच विनिंग परफॉर्मन्स.
जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली. गौरव हवेमध्ये खेळलाय, फटका फटका फसलाय, फिल्डर डाऊन द बॉल येतोय, कॅच पकडला जाईल. आणखी एक फलंदाज पवेलियनचा रस्ता पकडेल. गौरव बॅक टू टग आउट. सलगचे 2 चेंडू, सलगच्या 2 विकेट आणि धाव फलकाला इथं एक छोटासा ब्रेक लावलाय. संकेत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संकेत कोचळे, संकेत मुंगसे ही जोडी 17 धावांवर धावफलक स्थिर आहे. यावेळी आडावाटनं फटका खेळलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न राहिलाय. 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. 2 वरच थांबावं लागेल. डीप मध्ये प्रसाद तैनात, त्याच्या माध्यमातून थांबवला जातोय चेंडू. यावेळी पदाला त्याचा वापर करत मोठा फटक्याचा प्रयत्न, परंतु फटका बसतोय. डॉट बॉल. निर्धाव स्वरूपाच्या चेंडूला षटकाची सांगता आल्या. अवघ्या 2 धावा आणि 2 विकेट. 19 वरती धावफलक स्थिर. 2 षटकांनंतर 19 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाजीसाठी पर्याय निवडला आहे गणेशचा. समोर संकेत मुंगसेचं आव्हान. संकेतची बॅटिंग, बहारदार बॅटिंग या मॅच मध्ये बहरेल का हे पाहायचं आहे. महत्वपूर्ण राहणार आहे संकेतचा खेळ. संकेत जितका जास्त वेळ मैदानात थांबेल तितक्या जास्तीत जास्त धावा कुटण्याची संधी फौजी 11 संघाकडे. यावेळी फटका मात्र फसतोय. अगदी मिडांवरती सिंगल अवघी मिळते. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा चांगला झाला नाही. थोडीशी घाई करा, वेळ अतिरिक्तचा घेऊ नका. शिवसूर्य 11 संघाला जर जमेची बाजू काय असेल ना, तर संकेतला जास्तीत जास्त वेळ त्यांनी स्ट्राईक पासून दूर ठेवलंय. थोडीशी घाई करा, स्पीडअप घ्या. मॅचेस आपल्याला वेळेत पूर्ण करायच्यात. यावेळी चांगला फटका खेळला, हवेमध्ये आहे, फटला जवाब आणि पकडला कॅच. जबरदस्त एफर्ट यार. एसके तैनात डीप मध्ये. जबरदस्त, अप्रतिम अप्रतिम एफर्ट. चेंडू आतमध्ये ढकलला. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र पकडला. जबरदस्तरित्या फलंदाजाला पवेलियनचा रस्ता दाखवला. मैदानाच्या आतमध्ये होतो दाखल समीर. त्याला घाई करा थोडीशी. समीर यांनी फटका खेळला, हवेमध्ये आहे, गॅप मध्ये 1 बाउन्स. सूरजच्या माध्यमातून फील्ड केला जाईल. 2 धावा प्राप्त. तिसरीच्या प्रयत्नात अखेरीस यश येत आहे. 4 चेंडूपर्यंत आतापर्यंत होऊन गेले. 2 चेंडूचा सामना केवळ संकेत करेल. जर आपण विचार केला ना, पहिल्या षटकानंतर संकेतनं फक्त 1 बॉल आतापर्यंत फेस केला. तीच जमेची बाजू आहे शिवसूर्यासाठी. यावेळी संपर्क चांगला नाही आहे. सिंगल मात्र आली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा जोडल्या जातील धावफलकामध्ये. धावफलक चांगल्या पद्धतीने थांबवला शिवसूर्य संघाने. यावेळी मात्र कॅच ड्रॉप होतोय. संधी मिळते. इथं मात्र मैदानामध्ये घडतंय काय, परतावं लागेल समीरला माघारी. जबरदस्त, परंतु स्ट्राईक वरती दाखल होईल संकेत. ही एक जमेची बाजू. 1 धाव घेण्याचा प्रयत्नच यासाठी केला गेला. जरी विकेट गेली तरी स्ट्राईक वर समीर येईल, कारण अवघ्या 8 धावा मागच्या 2 षटका झाल्यात. 25 वरती धावफलक आहे. चला घाई करा, नवीन फलंदाज लवकर या. सुशील आलेत गोलंदाजीसाठी, तर बॅटिंगसाठी येतोय.
आशिष संकेतच्या बाटमधून हे येणारे 6 चेंडू जास्तीत जास्त धावा येतील का याकडे नजर असतील. 25 वरती धावफलक स्थिर आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं अनुज मांढरेंनी धावफलकाचा कायापालट केला. इथं तीच क्षमता संकेतकडे देखील आहे परंतु संपर्क नाहीये. अनुभवाची शिदोरी सुशील यांच्याकडे देखील कमी नाहीये. सोडून दिला डाऊन द लेग वाईड बॉल अवांतर धाव. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस डॉट बॉल. सलगचे 2 निर्धाव चेंडू जबरदस्त गोलंदाजी करत साखळ दंडाने जणू पाय बांधलेत संकेतचे. फुलटॉस दबाव निर्माण केला. विकेट येता येता राहिली. गना गना एक क्या कर दिया क्या छोड दिया. येणारे 3 चेंडू जर मोठे फटके आले ना तर मात्र हा कॅच नक्कीच आठवेल. पहा कॅच सुटला त्यानंतर जखमेवरती मीठ चोळण्याचं काम संकेतनं अलगद केलंय. हे समीकरण आपण बऱ्याचदा पाहिलंय. कॅचेस सुटल्या की फलंदाज आक्रमक रूप धारण करतात. भीती नसते आउट होण्याची कारण एकदा त्या संकटातून ते बचावलेले असतात. तीच कामगिरी संकेतनं इथं केली आहे. षटकार आलाय. येणारे 2 बॉल महत्वाचे राहतील. यावेळी संपर्क चांगला नाहीये परंतु 2 धावा निश्चितच मिळतील. 2 वरच थांबतील संकेत. धावफलकावर आहेत अवघ्या 36 धावा. येणारा 1 चेंडू मोठा फटका येईल का हे पाहायचंय. खेळा वाच लागेल मोठा फटका संकेतला. संपर्क नाहीये. बॅटला अगदी संपर्क होत नसते परंतु शरीराला लागून सिंगल येते. डिक्लेरेशन झोन मध्ये डाव समाप्त होतोय. 4 षटकांनंतर 37 धावा धावफलकावर. 37 झाला. एक आली आता तरी पण वाईड घेतला का. वाईट 37 धावफलकावर आहेत. 38 ची गरज आहे. चला घाई करा. टॉस साठी या भूमी 11 दत्तकृपा 11 भूमी 11 दत्तकृपा 11 दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचंय. भूमी 11 कॅप्टन दत्तकृपा कॅप्टन टॉस साठी लगेच या. दोन्ही कॅप्टन चला घाई करा. लगेच मैदानात दाखल व्हा. फौजी 11 वेळ अतिरिक्त घेऊ नका. 4 मॅचेस अजून खेळायचे आपल्याला. लगेच मैदानात दाखल व्हा. सर्व संघांसाठी सूचना येते. टीम मीटिंग अलाउड नाही. आता टीम मीटिंग घ्यायची नाहीये. मॅच सुरू ठेवायचे कंटिन्यू. टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची होणार नाही याची काळजी घ्यायची. संकेत सर स्कोरर पाठवा. हॅलो स्पीडअप घ्या मॅच साठी. भूमी 11चा कॅप्टन कोणचं मॅच चालू का. नेक्स्ट मॅचचा टच
मनोज माडक यांच्या हस्ते ह्या मॅचचा टॉस होईल. भूमी आणि दत्तगुप्पा दोन्ही कॅप्टन पेव्हिलियन बॉक्समध्ये या. उत्कृष्ट असा झेल सुमित येवलेचा. ह्या कॅचसाठी 500 चे पारितोषिक आले. या मॅचचा टॉस विक्रम पवार यांच्या हस्ते होते. त्यांनी या पुढे टॉस पाडून घ्या. टॉस होतोय दत्तगुप्पा आणि भूमी 11चा. भूमीने टॉस जिंकलेला आहे. आपलं डिसिजन सांगा. भूमी 11 आपला डिसिजन सांगा. भूमी 11च्या कॅप्टनला विनंती, आपला डिसिजन सांगा. भूमी 11 बॅटिंगचा डिसिजन दिलाय. अक्षय मोहिते आपण गोलंदाजी करावी लागला आपल्याला. हा बॉलिंग आहे तुमची अक्षय. संकेत सामना पटपट चालू ठेवा. अजून आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. पंच आत्ताचे धावा किती आहेत? आत्ताची एकच धाव आहे. आत्ताच्या 2 धावा. पंच ह्याच्या आधीच्या वरच्या धावा किती आहेत? 2 आणि आत्ताच्या पण 2. सुंदर अशी गोलंदाजी संकेत मुंगसेची. अष्टपैलू खेळाडू संकेत मुंगसे.
विकेट आत्ताची. पंच आपण विकेटचं हे द्या, डिसिजन द्या. डिक्लेअर आहे का? ठीक आहे, रिटायर्ड आउट आहे. सहा बॉल झाले, 6 बॉल, 2 ओव्हर 10 धावा झाले आहेत. 10 झालाय, 10 धावा झाले, 10. 2 ओव्हर 28 धावांची आवश्यकता आहे. फौजी लेवन आपण टीम मिटिंग घेऊ नका जास्त वेळ, अजून आपल्याला 5-6 सामने खेळवायचे. गोलंदाजी मार्कवर आशिष येवले, स्ट्राईकला बाळू, आयकॉन कॅटेगरीचा खेळाडू. नॉन स्ट्राईकला विपुल. आशिष येवलेची सुंदर अशी गोलंदाजी, बाळूला न समजलेला बॉल. मिस फिल्डिंग अनिल यांच्याकडून पाहायला मिळते आपल्याला. असे कॅच सोडून आपल्याला खूप मोठा तोटा होऊ शकतो. अनिल विपुलला न समजला चेंडू, आशिष येवले यांचा. सुंदर अशी गोलंदाजी आशिष येवले यांची. विपुलला पुन्हा एकदा मागाग लावलेला चेंडू, आशिष येवले यांचा. पुढील बॅट्समन आलेला आहे सूरज येवले. सुंदर असा मागला चेंडू, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली गवगव आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण. कॅच सोडलेला आहे त्यांनी, ही अपेक्षा त्यांच्याकडून नव्हती. पंच धावा किती झाले? पंच 1 शॉट, 2 शॉट. आत्ताच्या 2 धावाच आहेत. 3 आहेत, 1 शॉट आहे. चार धावा पडल्या, 1 शॉट आहे, 3 घेतलेत. सुंदर असा खेळलेला फटका, 1 कंप्लीट, दुसरं 1 कंप्लीट. षटक समाप्तीचा हिसाब पंचांचा. फौजी लेवन पटकन शेवटची ओव्हर टाकून घ्या. धाव संख्या झाली 17 झालेली आहे. आपण धाव संख्येत पुन्हा एकदा अपडेट करू. धाव संख्या 16 झालेली आहे. सहा बॉल 22 धावांची आवश्यकता. गोलंदाज आलाय गवगव. सुंदर असा खेळलेला चेंडू आणि संकेत मुक्षे चेंडूच्या खाली आणि विकेट. आयकॉन बाळू आउट झालेला आहे.
नेक्स्ट बॅट्समन SK श्रीकांत चिवे. फलंदाजांना जागा विनंती, पटपट आपण मैदानाचा ताबा घ्या. आपल्याला अजून 5-6 सामने घडवायचेत. सुंदर असा मागला चेंडू आणि 6 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी SK1 ची. असे मोठे फटके खेळावे लागतील विजयासाठी त्यांना. बावीस धावसंख्या झालेली 22. दोन धावा आत्ताच्या 3 बॉल 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. त्यावेळी SK आपल्या संघासाठी काय करतात? सिंगल धाव. एकदा खराब बॉल आला तर आपण पुन्हा मॅच मध्ये येऊ शकता. श्रीकांत आपली नशिबाने साथ दिली तर काही घडू शकतं. नशिबाने साथ नाही दिली. ओ फौजी 11 सुपर 10 मध्ये दाखल होणारा संघ फौजी 11. भूमिन दत्तगुप्ता 11 मैदानाचा ताबा घ्या. संघमालक अक्षय मोहिते, आपल्याकडे वेळ कमी. संघमालक अक्षय मोहिते, भूमी 11 चे 2 ओपनर जोडी मैदानात दाखल करा आपण.